माझा सप्रेम नमस्कार. मी कृती गवपाले, बीकॉम फर्स्ट इयर, MB पटेल कॉलेज देवडीची विद्यार्थिनी आज आपल्यासमोर नवीन शैक्षणिक धोरण 2020 या महत्त्वपूर्ण विषयावर काही विचार मांडणार आहे. भारताचे शैक्षणिक क्षेत्र हे आपल्या देशाच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. आपले जुने शिक्षण धोरण जवळपास 34 वर्षापूर्वी आखले गेले होते. त्यामुळे बदलत्या काळानुसार आणि नव्या गरजांनुसार शिक्षण पद्धतीत बदल करणे आवश्यक होते. यासाठी 29 जुलै 2020 रोजी भारत सरकारने नवीन शैक्षणिक धोरण 2020 जाहीर केले होते. भारताच्या इतिहासात प्रथमच शिक्षण प्रणालीमध्ये इतके मोठे बदल घडून आले होते. मागील शैक्षणिक धोरण 1986 मध्ये आले होते. त्यानंतर तब्बल 34 वर्षांनी नवीन शैक्षणिक धोरण जाहीर करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे शिक्षणाला अधिक सर्वसमावेशक, लवचिक, कौशल्याधारित बनवणे. या धोरणाची काही मुख्य उद्दिष्टे मी तुमच्यासमोर मांडत आहे. पहिली उद्दिष्ट आहे शैक्षणिक रचना बदल. याआधी 10+2 अशी रचना होती. आता ती 5+3+3+4 अशी करण्यात आली आहे. यामध्ये पहिल्या 5 वर्षात अंगणवाडी ते 2री इयत्तेपर्यंत मूलभूत शिक्षण, नंतर प्राथमिक, माध्यमिक व उच्च शिक्षण अशा टप्प्यामध्ये विभागणी केली आहे. लहान वयातच मुलांमध्ये सर्जनशीलता वाढावी यासाठी हा बदल खूप महत्त्वाचा आहे. दुसरा वैशिष्ट्य आहे मातृभाषेला प्राधान्य. इयत्ता 5वी पर्यंत मातृभाषा किंवा प्रादेशिक भाषा शिकवण्यासाठी वापरण्याचा प्रस्ताव आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना समजण्यास सोपे जाईल आणि शिक्षण अधिक प्रभावी होईल. तिसरी वैशिष्ट्य आहे कौशल्य विकासावर भर. फक्त पुस्तकांमध्ये शिक्षण न देता विद्यार्थ्यांमध्ये विचारशक्ती, समस्या सोडवण्याचे कौशल्य, संगणक ज्ञान आणि इतर व्यावसायिक कौशल्य विकसित केली जातील. चौथी वैशिष्ट्य आहे बोर्ड परीक्षा बदल. बोर्ड परीक्षा ही फक्त गुणांची शर्यत न ठेवता विद्यार्थ्यांची समज आणि ज्ञान तपासण्यासाठी अधिक लवचिक आणि विद्यार्थीभिमुख बनवण्यावर भर आहे. पाचवी वैशिष्ट्य आहे उच्च शिक्षण सुधारणा. एकाच संस्थेमध्ये बहुविध अभ्यासक्रम, क्रेडिट ट्रान्सफर आणि अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट या संकल्पनांमुळे विद्यार्थ्यांना अधिक पर्याय मिळतील. याशिवाय भारतात एक जागतिक दर्जाच्या शैक्षणिक संस्था तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवले. सहावी आणि शेवटची वैशिष्ट्य म्हणजे प्रशिक्षण आणि सन्मान. शिक्षक हे शिक्षण व्यवस्थेचे मूळ असतात. त्यामुळे त्यांना प्रशिक्षणावर विशेष लक्ष दिले जाणार आहे आणि त्यांना अधिक सशक्त करण्यात येणार आहे. मित्रांनो, आता आपण 5+3+3+4 या स्वरूपाची रचना समजून घेऊ. 5 वर्षे बालविकास पूर्व व प्राथमिक शिक्षण, अंगणवाडी अधिक इयत्ता 1ली व 2री. 3 वर्षे मूलभूत शिक्षण, इयत्ता 3री ते 5वी. 3 वर्षे मध्य शिक्षण, इयत्ता 5वी ते 8वी. 4 वर्षे माध्यमिक शिक्षण, इयत्ता 9वी ते 12वी. या धोरणात तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यावर भर दिला आहे. ऑनलाईन शिक्षण, डिजिटल लर्निंग प्लॅटफॉर्म आणि विद्यार्थ्यांच्या आवडीप्रमाणे विषय निवडण्याची मुभा देण्यात आली आहे. आता गणितासोबत संगीत, नृत्य, कोडिंग किंवा शिल्पकला देखील अभ्यासक्रमाचा भाग होऊ शकतात. उच्च शिक्षण क्षेत्रात देखील मोठे बदल घडविण्यात आले आहे. आता पदवी शिक्षण 3 किंवा 4 वर्षाची असणार आहे आणि त्यात मल्टिपल एंट्री आणि एक्झिट सिस्टम असणार आहे. म्हणजे विद्यार्थी 1 वर्षानंतर सर्टिफिकेट, 2 वर्षानंतर डिप्लोमा आणि 3 किंवा 4 वर्षानंतर पदवी घेऊ शकतो. सर्वात मोठी बाब म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक आयोगाची स्थापना होणार असून सर्व शिक्षण व्यवस्थेवर एकत्रित देखरेख ठेवली जाणार आहे. या धोरणामुळे शिक्षण केवळ परीक्षेपर्यंत मर्यादित न राहता कौशल्य आणि आचरण यांचा समतोल साधणारे होईल. गरीब, ग्रामीण, दिव्यांग आणि वंचित गटांतील मुलांनाही समतुल्य शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्न केले गेले आहे. मित्रांनो, ही नवीन शैक्षणिक धोरण ही केवळ एक सुधारणा नाही तर एक क्रांती आहे, जी भारताच्या भावी पिढीला जगाशी स्पर्धा करण्यास सक्षम बनवेल. आपण सर्वांनी याचे स्वागत करू. याचे योग्य पालन करणे हीच खरी देशसेवा ठरेल. हे धोरण विद्यार्थ्यांचे सर्वांगीण व्यक्तिमत्व घडवणार आहे. ही फक्त नवी रचना नाही तर भारताच्या उज्ज्वल भविष्याची दिशा आहे. म्हणूनच आपण सर्वांनी मिळून हे धोरण यशस्वी व्हावं यासाठी प्रयत्न करायला हवेत. शिक्षण हे फक्त शालेय पुस्तकांमध्ये नाही तर ते जीवन जगण्याची कला शिकवते आणि हेच नवीन शैक्षणिक धोरण आपल्याला शिकवते. एवढे बोलून मी आपल्या शब्दांना विराम देते. धन्यवाद. जय हिंद, जय